लोकांनी ज्या पद्धतीने माझ्या नावाची दोन्ही जिल्ह्यामध्ये हवा तयार केली होती, काही काँग्रेस पक्षात नव्हतो किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याच घटक पक्षात नसल्यामुळे कदाचित मला तिकीट द्यायला त्यांना अडचणी आल्या असतील। झाली महायुतीची तिकीट सुनील मेंढेंना जाहीर झाली। त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ज्या उलट प्रतिक्रिया आल्या उमेदवारांच्या बद्दल, ज्यांनी जी नाराजी सोशल मीडियावर मी वृत्तपत्रात पाहिली, त्यावरून मला असं वाटलं की या दोन्ही पक्षामध्ये लोकशाही हे फक्त दाखवतात, प्रत्यक्ष जनतेचा कोल लक्षात घेऊन यांनी उमेदवारी दिली नाही, तिकीट वाटलं नाही। काही कार्यकर्ते टच झाले, मी त्यांचे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत। कार्यकर्ते त्या नेत्यांना प्रश्न करतात की आम्हाला सुनील मेंढे चालत नाही, सुनील मेंढे आमच्या गावात आला नाही, सुनील मेंढेने आमच्यासाठी काय केलं नाही, आणि त्याच्यावर ते नेते सांगतात सुनील मेंढेला जाऊ द्या, मोदीला पाहून मतदान करा। कार्यकर्ते त्यांना प्रश्न करतात की मोदीला पाहून काहून मतदान करायचं, मोदी आमच्या गावात येणार आहे का, मोदी आमचे घराने ऐकणार आहे का, ग्राउंड रियालिटी मोदी समजून घेणार आहेत का। अशा दराने समजा जर चमत्कार केला तर हे समजायचं की सुनील मेंढेच्या बद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे किंवा मोदीजींबद्दल नाराजी आहे। अच्छा, काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये मोठे मोठे सभा होणार आहेत। अशातच आपल्याबरोबर भंडाऱ्यामध्ये असलेले एक राजकारणातील मोठी हस्ती आहे। अशी मोठी हस्ती जे आधी BRS पासून त्यांनी विदर्भात समन्वय म्हणून काम केलेलं आहे, भाऊ वाघमारे आपल्याबरोबर आहेत। जाणून घेऊया येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांचं स्टँड काय आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय सांगणार भाऊ, येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण एक उमेदवार म्हणून राहणार अशी लोकांची अपेक्षा होती, पण आपण स्टँडमध्येच राहिले। लोकांनी ज्या पद्धतीने माझ्या नावाची दोन्ही जिल्ह्यामध्ये हवा तयार केली होती त्याला मला खूप प्रतिसाद मिळाला। मला अनेक लोक संपर्कात आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर महाविकास आघाडीची तिकीट मिळाली तर तुम्ही लढाल का। मी लोकांचा उत्साह पाहून, प्रतिसाद पाहून हो म्हणत होतो, आणि मी काही काँग्रेस पक्षात नव्हतो किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याच घटक पक्षात नसल्यामुळे कदाचित मला तिकीट द्यायला त्यांना अडचणी आल्या असतील, पण जनतेची मागणी ज्या पद्धतीने होती त्यानुसार मी त्यांना होकार देत होतो। अच्छा भाऊ, हा एक विषय आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण कुठेतरी एक उमेदवार म्हणून होणार ना, किंवा बातम्याही आल्या होते, तर त्या विषयावर काय आहे की का बरं असं हे स्टॉप झालं। माझी लोकांमध्ये चर्चा झाली तेव्हा काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या जिल्ह्यातले माझ्याशी संपर्कात आले। त्यांनी मला प्रश्न केल्यावर मी त्यांना सांगितलं की तुमच्या पक्षाची तिकीट देणार असाल तर मी लढायला तयार आहो। आपलं स्वतःचं एक विकास फाउंडेशन या नावाने खूप मोठं संघटन आहे, त्यामध्ये आपले जिल्हा परिषदेमध्ये सदस्य सुद्धा आहेत। तर या इलेक्शनमध्ये जर आपण नसले तरी आपण एक उमेदवार म्हणून कुठल्या पक्षाला आपण एक समर्थन म्हणा की आपल्या आवडीचं असं उमेदवार कोण आहे ज्यांना लोकांनी मतदान करायला हवं। मुळात जेव्हा महाविकास आघाडीची तिकीट जाहीर झाली, महायुतीची तिकीट सुनील मेंढेंना जाहीर झाली, त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ज्या उलट प्रतिक्रिया आल्या उमेदवारांच्या बद्दल, ज्यांनी जी नाराजी सोशल मीडियावर मी वृत्तपत्रात पाहिली, त्यावरून मला असं वाटलं की या दोन्ही पक्षामध्ये लोकशाही हे फक्त दाखवतात, प्रत्यक्ष जनतेचा कोल लक्षात घेऊन यांनी उमेदवारी दिली नाही, तिकीट वाटलं नाही। आणि त्यामुळे विकास फाउंडेशन ही माझी NGO आहे, पण तरीही मी राज्य निवडणूक आयोगाकडून जन विकास फाउंडेशन या नावाने नोंदणी केलेली आहे। मला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण राज्यभरात लढवता येतात। BRS पक्षाच्या काम करत असताना तेलंगणा राज्यामध्ये तिथे सरकार हरल्यानंतर महाराष्ट्रात BRSचं काम केसीआर साहेबांनी बंद केला, आणि म्हणून काल मी एक असा विचार केला की जरी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देताना लोकशाहीचा वापर केला नाही, जनतेचा कौल घेतला नाही, कार्यकर्त्याचे मतं समजून घेतलं नाही, तरी आपण कोणाला मतदान करायचा हा विचार, आमच्या विकास फाउंडेशनचा कोणी उमेदवार नाही किंवा आमच्यापैकी कोणी निवडणूक लढत नाही, आणि म्हणून मी विचार केला की आपण जरी त्यांच्या पक्षामध्ये लोकशाही नसेल पण आपण कोणाला पाठिंबा द्यायचा, त्या दृष्टीने विचार करण्यासाठी काल मी भंडाऱ्याच्या एक सक्रिय कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा आयोजित केलेला होता, आणि त्या कार्यकर्त्यांचे गोपनीय मतपेटीत टाकून घेतलेले आहेत। मी अजूनही त्यांची मतमोजणी केलेली नाही। मतमोजणीनंतर म्हणजे देशामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग मी केलेला आहे की आपल्या कार्यकर्त्यांच्या मनानं आपण कोणाला पाठिंबा दिला पाहिजे, जनतेचा कोल कोणाच्या बाजून आहे, त्या दृष्टीनं मी गोपनीय मतं घेऊन मतमोजणी केल्यानंतर विचार करीन। जर मेंढे आहेत यांना आपण कसं बघताय? आता त्यांच्या बैठका होत आहेत कार्यकर्त्यांच्या, त्यांचे नेते मनधरणी करत आहेत कार्यकर्त्यांची की कामाला लागा। मला काही कार्यकर्ते टच झाले, मी त्यांचे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत।
कार्यकर्ते त्या नेत्यांना प्रश्न करतात की आम्हाला सुनील मेंढे चालत नाही, सुनील मेंढे आमच्या गावात आला नाही, सुनील मेंढेने आमच्यासाठी काही केलं नाही, आणि त्याच्यावर ते नेते सांगतात सुनील मेंढेला जाऊ द्या, मोदीला पाहून मतदान करा. कार्यकर्ते त्यांना प्रश्न करतात की मोदीला पाहून काहून मतदान करायचं, मोदी आमच्या गावात येणार आहे का, मोदी आमच्या घराने ऐकणार आहे का, ग्राउंड रियालिटी मोदी समजून घेणार आहेत का. अशा प्रकारचे प्रश्न प्रतिप्रश्न हे कार्यकर्त्यांच्या बैठकीतून मला ऐकायला भेटत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता भाऊ, जिल्ह्यामध्ये 2च उमेदवारात फाईट आहे असं म्हणतात, पण तिसऱ्या नंबरवर एक वंचित आघाडीचा एक खूप मोठा वोटर आहेत, आणि अशामध्ये जर आपण लढाई अगर पाहायला गेला तर कुठल्या अशा पक्षामध्ये आपल्याला असं वाटते की जिथं कुठंही काही होऊ शकते, रिझल्ट त्यांच्या बेसवर येऊ शकते. लढाई 2च उमेदवारात होणार आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये. या 2मध्ये कोण जिंकेल मी आज सांगू शकत नाही, पण आमच्या विकास फाउंडेशनच्या ज्या बाजूने पाठिंबा जाईल त्याच्यानंतर परिस्थिती या लोकसभा क्षेत्राची बदलेल. अच्छा भाऊ, नाना पटोले यांनी जे उमेदवार दिलेले आहे प्रशांत पटोले, या उमेदवारातर्फे आपल्याला असं काय वाटते की काय होईल म्हणून? या उमेदवारांनी समजा जर चमत्कार केला तर हे समजायचं की सुनील मेंढेच्या बद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे किंवा मोदीजींबद्दल नाराजी आहे. अच्छा, तर भाऊ आता सध्या तरी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःच्या राजकारणाचं काय स्टँड आहे? समोर आपण इलेक्शन निवडणुकीमध्ये जाणारच, यात काही नाही आहे. लोकसभेमध्ये जरी आपण माघार घेतली तर फ्युचरमध्ये BRS किंवा मग आपलं विकास फाउंडेशनचा स्वतःचं काय एक बेस राहणार? काल मी मेळाव्यामध्ये BRSच्या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतले. त्यांनी सांगितलं की BRSचं काम जरी बंद झाला तरी आम्ही सगळे कार्यकर्ते विकास फाउंडेशनमध्ये काम करू. माझी लोकसभा निवडणुकीच्या संबंधानं जेव्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये हवा तयार झाली तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या बाजूनं जनतेचा अजूनही कौल आहे. मी BRSमध्ये जवळपास 60,000 कार्यकर्ते ऑनलाईन तयार केलेले आहेत या जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यात, आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे वेगळे कार्यकर्ते होते. पण भंडारा जिल्ह्याचा अभ्यास जर केला तर आमची ताकद कुठल्या पक्षापेक्षा कमी नाही. ठीक आहे की आम्ही लोकसभेमध्ये आपला उमेदवार उतरवला नाही, आमच्या पक्षाने शेवटपर्यंत आम्हाला काही सांगितलं नाही, त्याच्यामुळे आमच्या विचाराचा आम्ही उमेदवार उभा करू शकला नाही. पण पुढच्या काळामध्ये आमची ताकद काय आहे हे भविष्यात आम्ही दाखवून देऊ. पुढच्या विधानसभेच्या निवडणुका, या जिल्ह्यातल्या 3ही विधानसभेच्या निवडणुका विकास फाउंडेशनच्या बॅनरखाली आम्ही स्वतंत्र लोकवर्गणी करून लढू. असं आहे की लोकसभेमध्ये जर तुम्ही सामान्य जनतेला आव्हान करणार किंवा तुमचे स्वतःचे मत की पक्ष पाहून द्यायचा, उमेदवार पाहून द्यायचा, की कुठल्या बेसवर आपल्या उमेदवार जो लोकसभेमध्ये यंदा जाणार आहे? आता या लोकसभा निवडणुकीमध्ये 18 उमेदवार आहेत. या 18 उमेदवारांचा अभ्यास केला तर माझ्या पक्षाचा उमेदवार कोणीच नाही, माझ्या फाउंडेशनचा उमेदवार नाही, माझ्या जवळचा उमेदवार कोणी नाही. मी गेल्या आठवड्याभरापासून विचार करतो की आपण नेत्यालाही पाहून व्होट देऊ शकत नाही, कोण्या पक्षाला पाहून व्होट देऊ शकत नाही, उमेदवाराला पाहून व्होट देताना त्या उमेदवाराचे उपकार आपल्यावर काहीच नाही आहेत. आणि म्हणून कोणाला मतदान करायचं यासाठी आपण आपल्या कार्यकर्त्यांचे जनमत घेतलेले आहेत. ते मत घेतल्यानंतर नेमकं कोणत्या उमेदवाराची घोषणा, त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत. आता भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल आम्हाला की उमेदवार कोणीच जवळचा नसल्यामुळे त्यांच्या काही पूर्वजांचे आपल्यावर उपकार आहेत का, त्या दृष्टीनं तरी विचार करावा. किंवा घटनेमध्ये आता शासनाने आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत की मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदानापासून वंचित राहू नये, त्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या देशातली स्थिती लक्षात घेतल्यानंतर कुठंतरी कोणाला मतदान करायचं त्या दृष्टीने आम्ही विचार करू. तर हे होते विकास फाउंडेशनचे चरण वाघमारेजी. यंदा लोकसभेमध्ये जरी आमचा उमेदवार नाही तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही स्वबळावर 3ही विधानसभेमध्ये आपला उमेदवार देऊ. राहिली गोष्ट या लोकसभेमध्ये कोण उमेदवार आमचा तरी जवळचा आहे किंवा त्यांना कुणाला मतदान करायचं हे अद्यापही आम्ही ठरवलेलं नाही आहे. संघटन पातळीवर या सर्व गोष्टींची चर्चा होईल आणि कोण उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार हे आम्ही सांगणार. महाविदर्भ TV करता मुकेश कुमार, भंडारा.